घालवायचं असतं. मला छेदातल्या संख्या घालवायच्या. तर पहिल्या समीकरणामध्ये मला छेदामध्ये काय दिसतंय? छेदामध्ये इथे काही नाहीये, बी कडे पण काही नाही, इथे आहे. इथे 4 दिसतंय. मग हे मला घालवायचे 4. 4 घालवण्यासाठी मी पूर्ण समीकरणाला काय करेन? 4 ने गुणणार आहे. पूर्ण समीकरण 4 ने मल्टिप्लाय कराल. 4a 4a + 4b = 3/4 × 4. हे 4 कॅन्सल होणार इथे. मग तुम्हाला इक्वेशन मिळेल 4a + 4b = 3. 4a + 4b = 3. हे मला आता मला हवं तसं समीकरण मिळालेलं आहे. आता हे दुसरं समीकरण पण तसंच रेड्यूस करायचं, तशाच फॉर्म मध्ये आणायचं. त्याच्यासाठी छेदामध्ये इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 8 आहेत. आता 2 आणि 8 अशा संख्या आहेत. तर या एकत्र जर घालवायच्या, वेगवेगळ्या नाही गुणायच्या, एकदा 2 ने नंतर 8 ने, अशी एकच संख्या बघायची ज्याच्यामुळे या दोन्ही संख्या जातील. म्हणजे लसावी घ्यायचा दोघांचा, 2 आणि 8चा. 2 आणि 8 सोबत घालवायचे ना आपल्याला, वेगवेगळे नाही. मॅम 2च्या पाड्यात 2 पण येतो आणि 8 पण येतो. तसं नाही. 2च्या पाड्यात 2 आणि 8 येतात, पण मला तसं नकोय. अशी कोणती संख्या आहे जी दोघांच्या पाड्यात येते? 2च्या पण येते आणि 8च्या पण येते, अशी संख्या लसावी असते. मॅम 4 आपण विभाज्य घेतो. 4 8च्या पाड्यात कुठे येते? अशी संख्या जी 2च्या पण पाड्यात येईल आणि 8च्या पण पाड्यात येईल. मॅम 16 मॅम. मॅम 8 × 16. पण 8 पण येऊ शकते. लघुत्तम सामायिक LCM म्हणजे लिस्ट कॉमन हे असतो आपला मल्टिपल. छोटा मल्टिपल म्हणजे दोघांच्या पाड्यात येणारी छोट्यात छोटी संख्या. मॅम मग 8 पण येऊ शकतो. 8च LCM आहे त्यांचा. कारण 8 ही दोघांच्या पाड्यात येते, 2च्या पण येते, 8च्या पण येते. 16 येते, 16 पण आहे दोघांच्या पाड्यामध्ये. पण मला काय पाहिजे? छोट्यात छोटी संख्या जी दोघांच्या पाड्यात येणार, तर ती 8 आहे. मग मी 8 ने गुणेन. LCM कळलं पाहिजे. LCM म्हणजे दोन्हीच्या किंवा जेवढ्या संख्या दिल्यात त्यांच्या पाढ्यात येणारी, ते कोणाच्या पाड्यात येतात ते नाही, त्यांच्या पाढ्यात येणारी छोटी संख्या. इथे 8 ने गुणा. तुम्ही पूर्ण समीकरणाला 8 ने गुणायचं. 8 × 1/2a वजा 8 × 1/2b बरोबर 8 × -1/8. इथे 2 के 2 2 चौक 8 होईल. इथे 2 के 2 2 चौक 8 आणि इथे 8 एके 8 8 एके 8. माझं समीकरण काय बनेल? काय राहिलं? काय राहिला पहिल्या याच्याला? 1 नाही, इथे 4 राहिले. 2 के 2 2 चौक 8. 4 राहिले इथे. 4a वजा 4b बघा ना, 4 राहिले बरोबर 1 वजा 4b बरोबर वजा 1. असं तुमचं समीकरण बनतं. तरी दुसरं मिळालं. आता मला पाहिजे ती 2 समीकरण मिळाली. आता दोन्ही मध्ये कोणाचा सहगुणक सारखा आहे का ते बघायचं. दोन्हीचा सहगुणक सारखा आहे बघा, A चा पण आहे आणि B चा पण. एका खाली 1 मांडा. 4a वजा 4b बरोबर वजा 1. आता यांची बेरीज केली तरी चालेल. बेरीज केल्यावर जाणार कोणतं चल? दोघांचा पण सहगुणक सारखा आहे. बेरीज केल्यावर कोणतं चल निघून जाईल? A की B? 4a B A मॅम. A निघून जाईल. A कट होईल इथे. A कट होणार की B कट होणार? काय कट होणार? A मॅम. B. A कट होईल. b कट होईल. मॅम B कट होईल. मॅम 4b कट होईल, कारण मॅम तिथं विरुद्ध चिन्ह आहेत. B च्या पदांना मॅम वेगवेगळी प्लस चिन्ह आहेत. मायनस म्हणजे B चं पद कट होईल.
आपण बेरीज करतोय ना, बेरजेमुळे आपण चिन्ह कोणाचीच बदलणार नाही, आहे तेच राहतील चिन्ह. आता हे 4 जर चिन्ह बघितलं तर धन धन आहे दोन्ही पण, आणि धन धन असल्यावर ते बेरीज होणार त्यांची, म्हणजे हे कट नाही होणार, कट होणार हे, कारण हा प्लस आहे हा मायनस आहे, 1 प्लस 1 मायनस, प्लस 4b मायनस 4b कट होणार, आणि 4a प्लस 4a 8a येणार, 8A. 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 प्लस 3 मायनस बरोबर. 1 4. मॅम 4 2. येते. मॅम 2. 4 कसे येतील, हे -1 आहे, हे +3, हे -1 +3 -1 यांची होते वजाबाकी, मॅम, वेगवेगळी 2 चिन्ह येईल. आहेत, मॅम 2. मोठ्या संख्येचं चिन्ह. +2. 2. A बरोबर 8/2. ए जे आहे ते 2/8, 8 भागिले होणार ना, इकडे गेल्यावर 2 वरती राहणार आणि 8 भागिले होणार, बरोबर मॅम आहे. A is equal to 4. Yes मॅम. 1/4. 4 नाही येणार मुलांना, 4 कसं येणार? 1/4. हा 4 कसं येणार बघा ना, 2 इथे 2 आधी आपण 1/4. वरती लिहिणार ना, आणि 8 भागिले होणार तिकडे गेल्यावर, खाली गेल्यावर. A बरोबर 1/4. मॅम इथे आपण 8/2 लिहू शकत नाहीत का? कसं लिहिणार? 8/2 आणि 2/8 मध्ये फरक आहे मुलांना. 8/2 म्हटलं तर बेके बे बेचोक 8, 4 उत्तर येतं, आणि 2/8 म्हटलं तर बेके बे बेचोक 8, 1/4 उत्तर येतं. 4 आणि 1/4 मध्ये कितीतरी फरक आहे. 4 पूर्णपणे वेगळी, 1/4 पूर्णपणे वेगळी संख्या. येस. त्यामुळे संख्या घेऊन जाताना व्यवस्थित घेऊन जायच्या. 8 मोठी आहे म्हणून ती वरतीच येणार असं नाही. 2 इकडे आहेत की नाही उजवीकडे, मग 2 आधी लिहायचे आणि 8 इकडून जाऊन डावीकडून जाऊन भागिले होणार तिकडे. ए बरोबर 1/4. बेके बे बेचे 8, 1/4 येणार. 1/4. आता आपल्याला बी ची किंमत काढायची आहे. बी साठी आपण ए ची किंमत कोणत्या तरी एका समीकरणात टाकू. पहिलं समीकरण आहे 4a अधिक 4b बरोबर 3 असं आहे ना. त्याच्यामध्ये मी ए ची किंमत टाकणार. ए ची किंमत आली 1/4. ती इथे ए च्या जागेवर मी टाकली. हे 4 समीकरणातले 4 आणि ए ची किंमत 1/4 अधिक 4b बरोबर 3. इथे 4 एके 4, 4 एके 4. इथे 1 राहणार अधिक 4b बरोबर 3. इथे 4b ठेवायचे, 1 तिकडे जाऊन वजा होणार, 3 वजा 1. 4b बरोबर 3 वजा 1 येणार 2. आता बी काय येईल बरं? बी बरोबर 1/2. 2/4 की 4/2? 2/4 की 4/2? 2/4. 2/4. 2/4. एके पे बेदोणी 4. म्हणजे बी तुम्हाला मिळालं 1/2. आता आपल्याला ए ची किंमत मिळाली आणि बी ची सुद्धा मिळाली, पण ए आणि बी हे आपले मुख्य चल नाहीयेत. मुख्य चल जी आपल्याकडे आहे ती एक्स आणि वाय आहे. मग आता मी काय करणार? जे मी मानलेलं आहे, मी काय मानलं होतं? 1/3 असं मानलं होतं आपण. 1/3x अधिक y बरोबर a मानला होता मी, आणि 1/3x वजा y बरोबर b मानला होता. आता a आणि b च्या किमती मिळाल्या. आता इथे आपण पुट डाऊन करायच्या. a च्या ठिकाणी a ची किंमत बघा, 1/3x अधिक y बरोबर 1/4. a ची किंमत टाकली इथे, आणि 1/3x वजा y बरोबर 1/2. b ची किंमत टाकली. आता पुढे काय करायचं असतो बघा, इथे तुम्हाला 2दा समीकरण सोडवावी लागणार. अजून एकदा तुम्हाला समीकरण मिळतील, एक सामायिक समीकरण पुन्हा तशी सोडवायची आहेत, म्हणून हे लेंदी होतं गणित खूप. तिरकस गुणाकार करा बघू. 3x अधिक y ला 1 ने गुणलं
3x अधिक y गुणिले 1 काय येणार? तिरकस गुणाकार. येणार मॅम 3x काय 3x अधिक y 3x अधिक y बरोबर तेच आहे. 4. 3x प्लस y बरोबर 4 एके 4 ते 4 येणार. आता हे तुम्हाला आणखी एक तिसरं समीकरण मिळालंय वेगळं. आधी आपले ए आणि बी मधले समीकरण मिळाली. आता पुन्हा एक समीकरण मिळालंय तुम्हाला. इथे पण तसंच करायचं, तिरकस गुणाकार. 3x वजा y गुणिले 1 येणार 3x वजा y आणि 2 गुणिले 1 असा गुणाकार केला बरोबर येणार 2. इथे 2. हे तुमचं आलं चौथं समीकरण. आता हे पण एका खाली एक मांडा. दोघांचा पण सहगुणक सारखा आहे, एक्सचा पण वायचा पण. हे तिसरं आणि हे चौथं. यांची काय करायची, बेरीज करूया की वजाबाकी? बेरीज. ऍडिशन. बेरीज. काही करू शकता, बेरीज पण करू शकता, वजाबाकी पण बेरीज केल्यावर काय जाईल आणि वजाबाकी केल्यावर काय जाईल? बेरीज केल्यावर y पुढचं जाईल. चलन निघून जाईल y. मॅम y कट होईल. आणि वजाबाकी केल्यावर काय जाईल? y कटून जाईल आणि वजाबाकी केल्यावर x जाईल. मॅम 3x जाईल. मायनस केल्यावर यांचं साइन मायनस होईल, याचं प्लस होईल आणि याचं मायनस होईल. म्हणजे हे दोन प्लस प्लस होतील आणि हे प्लस मायनस होतील. मग तेव्हा पहिले एक्स वाले टर्म जातील जर सबट्रॅक्शन केलं. पण आपल्याला सोपं काय असतं, ऍडिशन. जर तुम्ही ऍडिशन करून एखादं चल जात असेल तर ऍडिशनच करा. सबट्रॅक्शन मग ते चिन्ह बदला वगैरे ते सगळं असतं. म्हणून मग ऍडिशन सोपं आहे तर ऍडिशन. काही जर इलाजच नसेल तर सबट्रॅक्शन करायचं. मग प्लस वाय मायनस वाय निघून जाईल. 3x प्लस 3x किती? 6x. 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 y गेलं आणि इथे 4 प्लस 2 प्लस 4 बरोबर प्लस 2 6. बरोबर 6. आणि मग आता हा 6 मॅम x इज इक्वल टू 1 येईल. x इज इक्वल टू 1 आणि आता ही x ची जी व्हॅल्यू आहे ती आपण कोणत्या तरी एका समीकरणात ठेवू. 3x प्लस y इज इक्वल टू 4 हे आपलं एक तिसरं समीकरण आहे ना. त्या समीकरणात मी x ची व्हॅल्यू ठेवणार. थ्री इंटू x ची व्हॅल्यू 1 प्लस y इक्वल टू 4. 3 इंटू 1 3 प्लस y इज इक्वल टू 4. 3 तिकडे जाऊन मायनस 1. 4 मायनस 3 y इज इक्वल टू 1. म्हणजे 1,1 हेच सोल्युशन आहे. हे दिलेल्या दिलेल्या समीकरणांचे समीकरणाची उकल आहे. ही एक सामायिक समीकरण नाही आहेत जी ओरिजिनल समीकरण आपल्याला दिले, म्हणून मी दिलेल्या समीकरणाची उकल लिहिते. एक सामायिक समीकरणांची नाही लिहित. मुख्य जे चल आहे आपल्याला ते एक्स आणि वाय आहे. बघा इथून गणित सुरू झाले. इथे आपण काय केलं, 1/3x अधिक y बरोबर a मानलं आणि 1/3x वजा y बरोबर b मानलं. त्यामुळे मी हे जे जिथे जिथे x होतं, सॉरी 3x अधिक y होता तिथे a टाकलं आणि जिथे 1/3x वजा y होतं तिथे b टाकलं. मग मला अशी समीकरण मिळाली आणि मग मी त्याला काय केली, गुणलं, छेदातल्या संख्या काढून टाकल्या लसावीने गुणून आणि मग एक साधी 2 समीकरण मी तयार केली. 4a अधिक 4b बरोबर 3 आणि 4a वजा 4b बरोबर 3. ती एकाखाली एक मांडली. त्यांचा सहगुणक ऑलरेडी सारखाच होता आणि एकाची चिन्ह वेगवेगळी होती, त्यामुळे मी बेरीज केली. मग मला a ची किंमत मिळाली 1/4. मग ती किंमत मी कोणत्या तरी एका समीकरणात टाकली. मग मी b ची किंमत मिळवली. अशी a आणि b दोन्हीच्या किमती मिळवल्यानंतर मी ओरिजिनल जे आपण अज्युम केलेलं 1/3x प्लस y इज इक्वल टू a त्याच्यामध्ये मी ही व्हॅल्यू टाकली आणि मग तिरकस गुणाकार करून पुन्हा एकदा मला नवीन समीकरण मिळाली. तशीच ती a आणि b मधली होती. आता मला x आणि y च्या फॉर्म मध्ये, x आणि y च्या व्हेरिएबल मध्ये समीकरण मिळाली. पुन्हा ती मी एका खाली एक घेऊन फक्त ऍड केलं.
एक्स आणि वाय इझिली मिळालेले आहेत. आणि त्यांची सोडवायला बेरीज. सोपं आहे, फक्त पेशन्स. सोडवायला गणित सोपी आहेत, फक्त आपल्याकडे पेशन्स पाहिजे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टेप्स आल्या बघा. सगळं जे शिकलेलो आपण त्या सगळ्या इथे आलेल्या आहेत. म्हणजे आपण छेदातल्या संख्या घालवल्या, आधी आपण त्याला रेड्यूस केलं ए आणि बी च्या ह्याच्यात. आधी जे छेदामध्ये एक्स वाय होतं आपण ए आणि बी मध्ये आणलं. पुन्हा ए आणि बी मध्ये आणल्यानंतर त्याच्या छेदातल्या संख्या ज्या होत्या त्या गुणून काढून टाकल्या. मग त्यांना ऍडिशन केलं, मग ए ची व्हॅल्यू मिळवली, बी ची मिळवली. मग पुन्हा जे आपण अज्युम केलेलं त्याच्यामध्ये त्या ए बी च्या व्हॅल्यू टाकल्या. पुन्हा आपण 2 समीकरणं मिळवली आणि मग त्यांची बेरीज केली. आणि मग आपल्याला 1/1,1 असं समीकरणाचे उकल मिळाले. कळलं? येस मॅम. येस मॅम. अरे मुलं एवढीच? आता 25 होती, लगेच 19. पाऊस आहे का तुमच्याकडे खूप? नाही मॅम. येस मॅम. बरं, आता आपण पुढचं आपले वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण घेऊया. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम आपण सोडवताना ना आपल्याला 2 गोष्टी दिल्यात, त्या आपण 2 वेगवेगळी चल मानायची एक्स वाय, आणि 2 अटी दिलेल्या असणार, त्या 2 अटींवरून समीकरण मिळवायचे आणि ती सोडवायची. वर्ड प्रॉब्लेम सोडवताना 2 गोष्टी दिल्या असणार, म्हणजे 2 संख्या दिल्या असतील किंवा दोघांची वय दिली असतील. ज्या आपण 2 गोष्टी दिलेल्या आहेत त्यातली एक गोष्ट एक्स मानायची आणि दुसरी वाय किंवा ए बी, तुम्हाला जे पण चल पाहिजे ते घ्यायचं. आणि 2 अटी दिलेल्या असणार, कंडिशन दिलेल्या असणार, आणि त्या कंडिशनचा वापर करून 2 इक्वेशन बनवायचे, 2 समीकरण तयार करायची आणि पुन्हा ती सोडवायची पण आपल्यालाच आहे. अजूनपर्यंत आपल्याला समीकरण दिली होती, आपण फक्त ती सोडवली. वर्ड प्रॉब्लेम मध्ये कसं असतं, आपल्याला समीकरण बनवायची पण असतात, आपल्यालाच बनवायची, आपल्याला सोडवायची असतात. बरोबर? येस मॅम. आहेत की गेले सगळे? आहोत मॅम आम्ही. 9 वाजता झोपायची वेळ होते का तुमची? नाही मॅम. नो मॅम. बरं, आता आपण गणित बघूया. 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. 2 संख्या आहेत आणि 2 संख्यांमधला फरक 3चा आहे. आता फरक 3चा आहे म्हणजे त्या लहान मोठ्या संख्या सारख्या नाहीये, त्यांच्यात काहीतरी फरक आहे. म्हटल्यानंतर एक संख्या लहान असणार, दुसरी मोठी असणार. समजा मी मोठी संख्या एक्स मानली आणि लहान संख्या मी काय म्हणते, वाय म्हणते. काय म्हणणार मी? वाय. मोठी आणि लहान संख्या. 2 गोष्टी आहेत, त्यातली एक आपण एक्स मानली आणि दुसरी वाय मानली. आता पहिली अट जी दिलेली आहे, फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार 2 अटी इथे आहेत. 2 अटी आहेत. पहिली जी अट आहे ती आहे की त्यांच्यातला फरक 3चा आहे, म्हणजे डिफरन्स जो आहे तो 3चा आहे. तर डिफरन्स म्हणजे काय, तर वजाबाकी असते. फरक म्हटलं तर वजाबाकी असते. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की तो 3चा फरक येतो. म्हणजे आता 2 आणि 5 कशी आहे, 2 आणि 5 3चा फरक आहे की नाही.
म्हणजेच काय, त्यांच्या तीनचा फरक आहे, म्हणजे मोठ्यातून लहान संख्या वजा केली की आपल्याला फरक मिळतो, डिफरन्स मिळतो. पहिल्या अटीनुसार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, मोठी संख्या x आहे, लहान संख्या y आहे, x मधून y वजा केला की किती येणार आहे? 3. किती येणार आहे? 3. 3. हे तुमचं आहे पहिलं समीकरण, कारण त्यांच्यातला फरक 3चा आहे. मोठी संख्या वजा लहान संख्या फरक असतो. आता दुसरी अट, सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय आहे बरं? लहान संख्येची आणि मोठ्या संख्येची काहीतरी पट दिलेली आहे. 5 टाइम्स 3 टाइम्स असं असतं काहीतरी, टाइम्स 2 टाइम्स म्हणजे Yes, ma'am. डबल. तिप्पट आणि हे बघा, तिप्पट. मोठ्या संख्येची तिप्पट. आता मोठी संख्या आपण कोणती मानलेली आहे? मोठी संख्या कोणती आहे? X. मोठी संख्या x. मग x ची तिप्पट 3 टाइम्स ऑफ बिगर नंबर 3x. 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 आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2 टाइम्स ऑफ स्मॉलर नंबर Equal y. to डबल 2y. 2y. यांची बेरीज म्हणजे प्लस करायचं यांना, 3x + 2y यांची 19. बेरीज किती येते? 19. 19 बरोबर, इज इक्वल 19. टू 19 असं तुमचं दुसरं समीकरण म्हणणार. 3x अधिक 2y बरोबर 19. हे दुसरं समीकरण. आता ही समीकरणं मी सोडवणार नाही, ही तुम्ही सोडवायची. मी फक्त समीकरण तयार करून देणार तुम्हाला, बरोबर? कशी सोडवायची आपण शिकलेलो आहे. सहगुणक सारखा करा कोणत्या तरी एका चलाचा, y चा सहगुणक सारखा करा. y चा इथे 2 आहे, इथे सहगुणक 1 आहे, मग 2 ने ह्याला गुणा पहिल्या समीकरणाला, आणि मग चिन्ह वेगवेगळीच आहेत ऑलरेडी y ची, त्यामुळे बेरीज समीकरणांची केली तर ते निघून जाणार. बरोबर आहे? फक्त 2 ने गुणावं लागेल तुम्हाला. Yes, ma'am. काय बोलली, कळलं? Yes, ma'am. ही गणित मी ma'am. तुम्ही सोडवायची आहेत, मी समीकरण तयार करून देणार. ठीक आहे, Okay, ma'am. चालेल ना? Yes, ma'am. चालेल. Yes, ma'am. बर, आता आपण दुसरं समीकरण बघू. आता आपण सॉरी दुसरं गणित बघूया. हे लिहून घेता काय तुम्ही कुठे, की काय येईल तुम्हाला? Yes, ma'am. मॅम, हे लिहून द्या, मला ना नाही. शाळेत हे समजलं नाही. आता समजलं का? येस मॅम, पहिलं नाही, मी दुसरं सांगत होते, दुसरं समजलं नाही. अच्छा, दुसरं, बरं ठीक आहे. दुसरं गणित आपण बघूया. हा, तर दुसऱ्या गणितात काय आहे बघा. काय दिलंय तुम्हाला? आपल्याला दिलं काय आहे बघा. एक तुम्हाला फ्लो चार्ट दिलेला आहे, कृती पूर्ण करा. इथे काय दिलंय आपल्याला, की हा एक आयत आहे, है ना? आयत आहे, ही 2y आहे बाजू, त्यानंतर ही 4x वजा y आहे, ही x अधिक 4 आहे, आणि ही चौथी बाजू जी आहे ती 2x अधिक y अधिक 8 आहे. बरोबर आहे? याच्यावरून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आणि क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचंय. आता क्षेत्रफळ आणि परिमिती हे नंतरची गोष्ट आहे. आधी आपल्याला लांबी आणि रुंदी शोधावी लागेल, लेंथ आणि ब्रेड्थ. आणि एकदा लेंथ आणि ब्रेड्थ मिळाला की एरिया आणि पेरिमीटर आपण शोधू शकतो. पहिलं तर मला या दोन, लांबी आणि रुंदी, या दोन गोष्टी, लेंथ आणि ब्रेड्थ. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर हा रेक्टँगल आहे, हा जर आयत आहे, आयताचा एक गुणधर्म आहे, कारण तो बोलतोय की मी आयत आहे, आतमध्ये लिहिलंय मी आयत आहे असं तो सांगतोय. आयत आहे म्हटल्यानंतर
त्याच्या समोरासमोरील बाजू कशा असायला पाहिजे? एकरूप असायला पाहिजे. मग ही जी बाजू आहे ही लांबी जी आहे 2x अधिक y अधिक 8 2x अधिक y अधिक 8 ही कोणाबरोबर एकरूप असायला पाहिजे? 4x वजा y 4x 4x वजा y बरोबर. इथे मध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं. हा इक्वल असायला पाहिजे. 2x प्लस y प्लस 8 ही एक लेंथ आहे आणि त्याच्याबरोबर इक्वल आहे दुसरी लेंथ 4x मायनस y. आता इथे आपण ह्याच्यावरून एक समीकरण तयार करू शकतो. इक्वल टू चं साईन आलं आपल्याकडे आणि मग आपण XY पण आलेले आहेत. मग एक काम करायचं, फक्त आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये त्याला आणायचंय. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी एक्स आणि वाय ची पद डावीकडे आणि स्थिर संख्या उजवीकडे न्यायचं. हे बघा असं 2x अधिक y काय आहे 2x अधिक y अधिक 8 अधिक 8 बरोबर 4x वजा y. हे मला थोडं सिम्प्लिफाय करून माझ्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे एक्स आणि वाय ची पद डावीकडे आणि स्थिर संख्या उजवीकडे अशा स्वरूपात मी आणणार आहे. तर मी काय करणार हे बघा, ही जी दोन पद आहेत ती बरोबर जागेवर आहेत, त्यांच्या डावीकडेच आहेत एक्स आणि वाय ची पद. हा 8 जो आहे तो चुकीच्या जागेला, त्याच्याबरोबर चलन नाहीये. मग चलन असलेली संख्या कुठल्या बाजूला पाहिजे? स्थिरांक आहे ना तो, स्थिर संख्या आहे. चलन असलेली संख्या म्हणजे स्थिर, ज्याच्याबरोबर चलन नाहीये ती स्थिर म्हणजे सी. स्थिर संख्या समीकरणाच्या कॉन्स्टंट टर्म आहे, स्थिर संख्या आहे. आणि स्थिर संख्येची जागा कुठे आहे समीकरणामध्ये? उजवीकडे, डाव्या बाजूला आहे बघा, उजव्या बाजूला. बघा आपला हे हात आपले, ही बाजू उजवी आणि ही डावी. मग 8 आहे कुठे या समीकरणात? 8 कुठे आहे? डावीकडे. त्याला कुठे न्यायचा? उजव्या बाजूला. इकडे. आणि आणखी हे दोघं पण चुकीच्या जागेवर आहेत, 4x आणि वजा y. कारण हे एक्स वाय ची पद आहेत. एक्स वाय ची पद कुठे पाहिजे? डाव्या बाजूला. एक्स आणि वाय च्या पदांची जागा डावीकडे. मी एक काम करेन, हे 2x अधिक y बरोबर इथे आहेत ते तसेच ठेवणार. आणि ही जी दोन पद आहेत एक्स आणि वाय ची, एक्स आणि वाय ची पद तो डावीकडे आल्यावर -4x आणि हा -y आहे तो डावीकडे आल्यावर +y. हे दोन्ही मी आणले इकडे डावीकडे, इक्वल टू हा +8 जो आहे तो इकडे जाऊन -8. बरोबर. आता हे एकत्र 2x आणि हे वजा 4x, 2x - 4x वजा 2x. 2x - 4x किती येतात? वजा -2x आणि +y बरोबर. आणि +y अधिक 2y 2y +2y इज इक्वल टू -8. हे समीकरण आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो, कारण 2 2 8 आहे, म्हणजे 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. सगळ्याला 2 ने भाग लावला तरी चालेल. आपलं सिम्पलर फॉर्म मध्ये होतं. गुणायचं नाही, भागायचं. 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत ना सगळ्या. 2 2 8. हा भागा. मग भागाकार केल्यावर 2 ने भागलं सगळीकडे, तर हे इथे येणार -x, इथे येणार y आणि इथे येणार -4 बरोबर 4. -8 आहेत ना इथे, -4 आहेत. ठीक आहे. हे एक समीकरण मिळालं. म्हणजे लांबीला लांबी एकरूप घेऊन
एक समीकरण मिळालं. तसंच रुंदीला रुंदी इक्वल घ्या, कारण रुंदी पण समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. मग काय बनेल समीकरण? एक्स x वजा वाय प्लस 4 बरोबर वजा ही रुंदी, x प्लस 4 बरोबर 2y ही रुंदी x प्लस 4 बरोबर 2y बरोबर 2 असे येणार. ही रुंदी आणि ही रुंदी हे पण इक्वल आहेत, समोरासमोरील बाजू आहेत. x प्लस 4 आणि 2y हे पण इक्वल असणार. मग हे याच्यावरून पण एक समीकरण बनेल. x प्लस 2y नाही काय आहे, x प्लस 4 इज इक्वल टू 2y. एक्स अधिक बरोबर. 2 की नाही? येस मॅम. x अधिक 4 ना, 4 की 2 आहे काय? x अधिक 4 बरोबर 2. आता फक्त काय करा, हे 4 आहेत ते डावीकडे, त्याला उजवीकडे न्या आणि हे 2y उजवीकडे ते डावीकडे आणा. हे वजा होणार 2y आणि बरोबर हे वजा 4 होणार इकडे जाऊ. आता इथे तुम्ही 2 ने भाग नाही लावू शकत, कारण इथे x ला 2 नाहीये इथे, कळलं? त्यामुळे हे असंच ठेवायचं. असे 2 समीकरण तुम्हाला मिळतात. तर 2 समीकरण मिळाल्यानंतर ते एकाखाली एक मांडून आपण ते सोडवायचे. समीकरण काय आली बघा, वजा x अधिक y बरोबर वजा 4. वजा x अधिक y बरोबर वजा 4 अधिक y आणि बरोबर 4 आलंय x वजा 2y बरोबर 4 वजा 4. अशी 2 समीकरण. आता यांची काय करू मी, बेरीज करू की वजाबाकी? पटापट सांगा. बेरीज बेरीजच करावी लागेल, कारण x चा सहगुणक सारखा आहे, y चा नाहीये, त्यामुळे x घालवावा लागेल. मी सहगुणक सारखा नाही केला, कारण ऑलरेडी x चा सहगुणक सारखा आहे आणि त्यांची चिन्ह वेगवेगळी आहेत, म्हणून मी बेरीज करणार. बेरीज केल्यावर x निघून जातो आणि अधिक y वजा 2y काय येणार? अधिक y वजा 2y वजा वाय वजा वजा वाय वजा वाय आणि वजा 4 वजा 4 वजा 8 वजा 8. y बरोबर 8. मायनस मायनस इथून निघून जाणार, y 8 येणार. y 8 आल्यानंतर y x बरोबर 8 आपण y काढूया. बरोबर 8. हे समीकरण मी घेते, दुसरं घेते, त्याच्यात y ची किंमत 8 टाकते बरोबर वजा 4. x वजा 2 गुणिले 8 म्हणजे x वजा 2 16 बरोबर वजा 4. अधिक 16 होतात, वजा 4 अधिक 16. वजा 4 अधिक 16 किती? 12 म्हणजे तुमचा x मिळाला 12 आणि y किती मिळाला होता? 8 बरोबर आहे. आता या x आणि y वरून तुम्ही लांबी आणि रुंदी शोधा पहिला, कारण x म्हणजे लांबी आणि y म्हणजे रुंदी नाहीये, तुमची लांबी वेगळी आहे. लांबी कशी दिली आहे बघा, एक तर याच्यात टाका एक्स वाय ची किंमत किंवा याच्यात टाका, मग तुम्हाला लांबी रुंदी मिळेल. म्हणजे लांबी पाहिजे तर लांबीसाठी 2 गोष्टी आहेत, त्याच्यावरून तुम्ही लांबी शोधू शकता. कुठलं पण एक इक्वेशन घ्या लांबीसाठी. x वजा y काय घ्याल? लांबी कशी? नाही x वजा y नाही, लांबी काय आहे? लांबीसाठी ही लांबी आहे 4x ही लांबी वजा आहे. y
2x अधिक y. कुठली पण एक घ्या, दोन्हीचं उत्तर मॅम सारखंच त्या येणार आहे. दोन्ही पैकी एक 4x घेतली वजा तर y घ्या चालेल किंवा ना? 2x अधिक येस हा. मॅम, दोन्ही एक पैकी एक घ्यायची घेतली कोणती तर पण. चालतं. दोन्हीचं उत्तर सारखं, कारण लांबी सारख्याच असणार ना. पाहिजे तर आपण टाकून बघूया, तुम्हाला जर नसेल कळलं तर. 4x वजा y आहे ना, 4x वजा y. मग इथे किमती Yes, टाका, ma'am. आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्यात बघा. x ची किंमत 12 आहे, 4 Yes, ma'am. गुणिले 12 वजा y ची किंमत 8 आहे. 12 चोक 48 8. वजा 8 म्हणजे लांबी किती येणार? 40. 40. 40. बरोबर. किंवा याच्यात टाकून बघा, याच्यात टाकून पण सेम मिळणार लांबी. 2 x ची किंमत 12 अधिक 8 अधिक 8 y ची किंमत 8 x ची किंमत 12. 12 2 1 24 अधिक 8 अधिक 8 16. 24 अधिक 16 40. कुठल्या पण याच्यात टाका तुम्ही. कोणत्याही एका ह्याच्यात टाकलं रुंदी आहे ना. रुंदीसाठी 2 इक्वेशन आहेत तुमच्याकडे, 2 एक्सप्रेशन आहेत. मग 2y घ्या, 2y रुंदी आहे ना, 2y ही बघा इकडे. बघा इकडे 2y रुंदी. येस मॅम. 2y घ्या, नाही तर मग x अधिक 4 घ्या. मध्ये तुम्हाला उत्तर एकच मिळणार. 16. 2y म्हणजे 2 गुणिले 8 16. बरोबर 16. 16. किंवा x अधिक 4 घेतलं तरी पण 16च येणार. 12 अधिक 4 x ची किंमत 12 आहे, 16. म्हणजे लांबी 40 मिळाली. लांबी 40 आणि रुंदी 16. मग त्याच्यावरून परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं. ते पण आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. 2 कंसात लांबी लांबी अधिक 2 अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी गुणिले रुंदी. लांबी आली आपली 40 आणि रुंदी आली लांबी आहे 16. गुणिले रुंदी हे सूत्र नाही. लांबी गुणिले रुंदी ही 40 अधिक 16 56 येणार. एरियाच आहे, क्षेत्रफळाचं आहे. लांबी गुणिले रुंदी 1002. हे बघा मी लिहिलंय, दिसते ना स्क्रीनवर. आयताच्या परिमितीचं सूत्र. बापरे, येस मॅम. थोडं कसं काय? 1280. अरे परिमिती 1280. 112. 1280 112 मॅम. मॅम कदाचित तिने ना त्याला भाग घालवला कुठलं उत्तर असेल. बघितलं? 2 ने 56ला. 56 ला भागल्यावर 28 उत्तर येतं. 1280 कुठे येतं? 2 ने भागल्यावर. मॅम 112. आधी आपण काय केलं बघा, सूत्र. हा, सूत्रामध्ये कोणाचं आलं 1280 बरं? अनुष्का. खूप एक क्षेत्रफळ पण नाही येत आहे. क्षेत्रफळ पण जास्तच येतं. मग इथे 112 आहे. 112 च येतंय. 112 आणि क्षेत्रफळ चौरस पाहिजे तर मीटर. लांबी गुणिले रुंदी करा. चौमी. लांबी लांबी किती? 40 गुणिले 16. 40 गुणिले काय 16. परिमितीला चौरस मीटर नाही द्यायचा. आणि मीटर बिटर कशामध्ये आहे असं दिलं. परिमितीला चौरस नाही, क्षेत्रफळाला चौरस. आणि याच्यात सेंटीमीटर वगैरे काही दिलं नाहीये. मीटर सेंटीमीटर. मग आपण एकक लिहायचं. काय लिहायचं बघा, इथे कुठे दिलंय का मीटर मध्ये आहे किंवा सेंटीमीटर मध्ये आहे? एकक. परिमिती नुसती एकक मध्ये आणि क्षेत्रफळाला 1664 640 चौरस 640. क्षेत्रफळ असतं ते चौरस सेंटीमीटर मध्ये. कळलं हे?
म्हणजे मॅम एकक दिला कळलं असलं का तरच मुलांना? एकक द्यायचं का? हा, एकक दिलंय सेंटीमीटर मीटर तर एकक लिहा. आपल्या मनाचं नाही, आपल्याला काय माहिती सेंटीमीटर आहे की मीटर आहे, फक्त एकक लिहायचं. कळलं? येस मॅम. जेव्हा आपल्याला दिलं गेलं नसेल एकक तेव्हा आपण फक्त चौरस एकक असं लिहायचं. हे कळलं गणित? सोपं आहे. कोणाला कळलं नव्हतं Yes, शाळेत ma'am. त्यांना कळलं का? मॅम मला समजलं. समजलं मॅम. समजलं आता. लांबी बरोबर लांबी घ्या. समजलं ना? सोडवाल मग घरी. आपला Yes, अभ्यास ma'am. असणार 1.4 आणि ही 2 गणित. ठीक आहे? ठीक आहे. चला आपण आता जाऊया. गुड बाय. गुड नाईट. Bye, ma'am. Good night.